येस, व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सगळ्यांनी गुड मॉर्निंग म्हणून टाइप करायचं आपली चॅट बॉक्समध्ये. झोपेतून उठायचंय. सिट स्ट्रेट. इरेक्ट बसा, स्ट्रेट बसा. इयरफोन्स यूज करा. सगळ्यांनी गुड मॉर्निंग म्हणून टाइप करून पाठवायचं चॅट बॉक्समध्ये. व्हेरी गुड. येस, एव्हरीवन गुड मॉर्निंग पूर्ण टाइप करा. तुमचं स्पेलिंग बघून कळतंय तुम्ही उठलात का नाही. व्हेरी गुड. येस येस येस, व्हेरी गुड. काही जण अजून पाठवत नाहीयेत. व्हेरी गुड. येस, वी आर ऑन प्रॉब्लेम नंबर 2 ऑफ method number 1 of depreciation, that is fixed installment method, straight line method, or original cost method. Sir, what is depreciation? Depreciation is the reduction in the value of fixed assets due to its wear and tear. Okay, that is the formal definition of depreciation. And in short, if you want to say, depreciate means to decrease the value of asset. ऍसेट जे असतात त्यांचं व्हॅल्यू जे कमी होत आहे, ते जे कमी होत आहे ना त्यालाच आपण डेप्रिशिएशन. ओके, सो वी आर ऑन प्रॉब्लेम नंबर 2. आय थिंक आपण वर्किंग केलेलं आहे. करेक्ट आहे का? वर्किंग माझ्याकडे आहे. कसं होतं तुम्हाला फ्लो एकदा आठवण आणून असेलच तुम्हाला, लास्ट लेक्चरलाच झालेलं आहे. तरी मी काय करतो, एक्सप्लेन करतो फ्लो कसं चाललंय. ओके, त्यांनी मेथड सांगितले होते. फर्स्ट मेथड फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड, रेट ऑफ डेप्रिसिएशन 10% पर एनम, अँड इयर एंड इज 31 मार्च. एकच मशिनरी आणि ते शेवटी सेल केलेलं आहे. ओके, त्याचं डेट पण दिले होते त्यांनी, म्हणून कॉलमचं नाव आपण दिलं सोल्ड मशिनरी. देन टोटल डेप्रिसिएशन ॲज ऑन 31 मार्च. आपण काय केलेलं आहे, 1 एप्रिल 2015 ला 2 लाखचं मशिनरी घेतलेलं आहे. कॅन यू सी इट? 1 एप्रिल 2015 ला 2 लाखचं मशिनरी घेतलेलं आहे, परचेस केलेलं आहे. ओके, येस सर. देन 2015-16 मध्ये काय होतं का हो? नाही, एवढंच आहे परचेस, दॅट्स इट. मग आपण डेप्रिसिएशन घ्यायचं 31 मार्च 2016 ला 10% ऑन ओरिजिनल कॉस्ट, 10% पर एनम ऑन ओरिजिनल कॉस्ट. ओरिजिनल कॉस्ट मेथड आहे. मग ओरिजिनल कॉस्टवर 10% 20,000 आणि टोटल डेप्रिसिएशन ॲज ऑन 31 मार्च पण 20,000. कॉन्सन्ट्रेट करा, हे फार इम्पॉर्टंट आहे. देन डेप्रिशिएट मीन्स टू डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ असेट. मग हे डेप्रिसिएशन जे आहे 20,000 ते लेस केलं, आलं 1,80,000. 1,80,000. 1/4/2016 ला बॅलन्स आहे 1,80,000. देन परत 2016-17 इयर आहे. 2016-17 इयर आहे, करेक्ट आहे. बट ह्याच्यामध्ये पण त्यांनी काय ट्रान्झॅक्शनच दिले नाहीत. क्वेश्चन मधलं बोलतोय मी. ओके, क्वेश्चन माहित असायला पाहिजे. देन मग 31 मार्च 2017 ला परत डेप्रिसिएशन घेतो आपण 10% पर एनम ऑन ओरिजिनल कॉस्ट. 10% पर एनम ऑन ओरिजिनल कॉस्ट, बिकॉज मेथड कुठला आहे त्याच्यावरून डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशन जे आहे डिफरन्स असणार. देन 20,000 31 मार्चला लास्ट कॉलमला पण डेप्रिसिएशन लिहिलो. मग हे लेस केलो परत. डेप्रिशिएट मीन्स टू डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ असेट आहे. मग 1 एप्रिल 2017 ला 1,60,000 आलेलं आहे. 1,80,000 मायनस 20,000, 1,60,000. दिस इज ऑन 1 एप्रिल 2017. अँड आता इयर आहे 2017-18. आणि जर तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित रीड केलेला असेल, तर 2017-18 मध्ये म्हणजेच बघा, डेट बघा, 30 सप्टेंबर 2017 ला मशिनरी आपण सेल केलेलं आहे. वी हॅव सोल्ड दिस मशिनरी फॉर 1,20,000. मग 17-18 मध्ये 1 एप्रिल 2017 पासून 31 मार्च 2018 मध्ये आहे. मग इथे येणार, कसं करायचं सांगितलंय बघा. सेल असेल तर ऐका हो, सेल असेल तर सिक्वेन्स काय, आधी त्या डेट पर्यंत डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं. ऑलरेडी कॅल्क्युलेटेड असेल तर प्रॉब्लेम नाहीये. कधी कधी कसं होतं, 31 मार्चलाच आपण सेल करतो. मग 31 मार्चला तर आपण डेप्रिसिएशन घेतच असतो ना. मग इझी वाटतंय. पण आता इथं तसं नाहीये. वी हॅव सोल्ड दिस मशिनरी ऑन 30th ऑफ सप्टेंबर 2017. ओके, मग 30th सप्टेंबर पर्यंत डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं. सर 10% ऑन ओरिजिनल कॉस्ट घ्यायचं म्हणलात ना सर तुम्ही. मग 10% ऑफ ओरिजिनल कॉस्ट सर 20,000 येतं ना सर.
मग तुम्ही 10,000 का घेतात? अहो 1 एप्रिल पासून 30th सप्टेंबर पर्यंतच यूज केलं ना. येस, वी हॅव युज्ड थिस मशिनरी फॉर 6 मंथ्स ओन्ली. मग 10% पर एनम आहे. 12 मंथ्ससाठी आहे ते. ओके. आय होप यू आर गेटिंग मी. कॅल्क्युलेशन केलं होतं आठवतंय का? हे बघा 20,000 हे 12 मंथसाठी 20,000 डेप्रिसिएशन आहे म्हणजे 1 इयरसाठी. मला पाहिजे 6 मंथसाठी. मग क्वेशन मार्क 12/6 इज इक्वल टू 20,000 डिव्हाइड बाय एक्स असं करू शकता तुम्ही. हे कॅल्क्युलेशन शेवटी एक्स इज इक्वल टू येतंय. हे एक्स ह्याला जर समजलो आपण, हे 10,000 येतंय. आय होप हे कॅल्क्युलेशन तुम्हाला समजतंय. क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. ओके. हां, 11th मध्ये मॅथ्समध्ये जरी झालेलं नसेल, तरी स्कूलमध्ये तरी झालेलं आहे. ओके. हे एक्स इथे येणार. मग इज इक्वल टू 20,000 तर इथंच आहे. इंटू 6/12 होणार. मग ह्यालाच मी 1/2 केलेलं आहे बघा. म्हणजे 6 मंथ्सचं डेप्रिसिएशन घ्यायचं आहे. हे कळालं का तुम्हाला? जेवढं यूज केलं म्हणजे प्रत्येक वेळेस 6 मंथ्स नसणार ना तिथं. जेवढं यूज केलं तेवढं डेप्रिसिएशन घ्यायचं. आता 6 मंथ्स यूज केलो ना मी, तेवढंच डेप्रिसिएशन. मग 10,000 लेस केलो, 1,50,000 आलं व्हॅल्यू. हे कधीचं बुक व्हॅल्यू आहे? 30th सप्टेंबर 2017चं बुक व्हॅल्यू. ओके. बी मीन्स. देन हे 1,50,000चं बुक व्हॅल्यू असलेलं मशिनरी आपण सेल केलं 1,20,000 ला. तुम्ही म्हणलात, "सर लॉस झालाय." व्हिच वॉज ॲब्सोल्युटली करेक्ट. 1,50,000 बुक व्हॅल्यू होतं म्हणजे बॅलन्स शीट व्हॅल्यू किंवा बुक व्हॅल्यू म्हणतात त्याला. तेवढ्याचं मशिनरी आपण 1,20,000 ला सेल केली. सो 30,000 लॉस झालेलं आहे. धिस वॉज वर्किंग. यानंतर आपण मशिनरी अकाउंट स्टार्ट केलं, इफ आय एम नॉट रॉंग. तुम्ही रुलिंग वगैरे केलेलं असेल इन द बुक्स ऑफ कोणाचं आहे ते. ते वगैरे लिहिलेलं असेल. मशिनरी अकाउंट, डेबिट, क्रेडिट पण तुम्ही लिहिलेलं आहे. आय थिंक आपण 1 इयर कंप्लीट केलं होतं का हो? 1 इयर आपण कंप्लीट केलं होतं आय थिंक. एम आय राइट? मी थोडंसं फास्ट लिहू का हो ते? 1 इयर कंप्लीट केलेलं थोडंसं मी फास्ट लिहू का? आपलं काल कंप्लीट झालं होतं, इफ यू रिमेंबर. जस्ट अ मिनिट. मी वर्किंगमध्ये डेट वगैरे बघतो कधी पर्चेस केलेलं आहे. 1 एप्रिल 2015 ला. टू बँक किती आहे हो? 2 लाख. ओके. 31 मार्चला बाय डेप्रिसिएशन 20,000 and balance 1,80,000. हे बोथचं टोटल तुम्ही करावं. बाय बॅलन्स म्हणजे ऑलरेडी केलेलं आहे. हां, काल ज्यांनी अब्सेंट होते त्यांच्याकडे हे नसणार आहे. हां, मग त्यांनी लिहू शकता तुम्ही. काही इश्यू नाहीये. हां, बट मी स्पेसिफिकली थांबू शकत नाही तुमच्यासाठी. प्लीज मला समजून घ्या. टू बॅलन्स ब्रॉट डाउन. किती हो? 1,80,000. हां, इथपर्यंत आपण आलो होतो. डू यू रिमेंबर? हां, जर आठवत नसेल तर नोटबुकमध्ये बघा. सर मी अब्सेंट होतो. मग थोडं वेट करायचं म्हणजे लिहून घ्या तुम्ही. प्लीज तुम्ही लेक्चर मिस करू नका. काही जणांचं रेग्युलॅरिटी थोडंसं कमी आहे. प्लीज मी रिक्वेस्ट करतो. कारण नंतर प्रॉब्लेम येते हो. तुम्हाला असं वाटतं की काय सरांना शिकवता येतंय का नाही असं वाटतंय. तुम्ही सगळे लेक्चर अटेंड करा, सगळे टेस्ट द्या. मग थोडंसं सोपं जाईल तुम्हाला. ओके, ओपिनियन देण्यासाठी. त्यामुळं म्हणतोय. आणि फार चांगले टॉपिक्स आहेत हो. पुढं तुम्हाला एवढा फायदा होणार आहे. ज्यांनी पण आता अल्मोस्ट आपल्या सगळ्या क्लासमधले सगळे सीए करणार आहेत. मग तुम्हाला फार फायदा होणार आहे. डेप्रिसिएशनवर क्वेश्चन येतंय मी तुम्हाला सांगितलं. सीए फाउंडेशनच्या एक्झाममध्ये येतंय. कधी-कधी 10 मार्क्सला. कॅन यू इमॅजिन 10 मार्क्स इन सीए फाउंडेशन? 11thचं सोडा. त्यामुळे प्लीज कॉन्सन्ट्रेट करायचं. चला ज्याने अब्सेंट होते तुम्ही काय करा, एकतर रुलिंग हे तर बघून लिहू शकता. आधी अकाउंट तेवढं लिहा, कारण इथं लिहायचंय आता. थोडं फास्ट लिहायचं. मी जास्त वेळ वेट करू शकत नाही. बाकीचे आता आन्सर देण्यासाठी रेडी असायला पाहिजे हां, हे बघून, वर्किंग बघून. बोथ साइड टोटली तर लिहा 2 लॅख. आणि मी एवढंच सांगतो आपण फार स्लो चाललोय. ओके. कारण गडबड नाहीये.
गडबड असलं असतं, एक्झाम लवकर आलं असतं, जवळ असलं असतं एक्झाम वगैरे, तर आपण फास्ट गेलो असतो. बट सध्या गरजच नाहीये. मला प्लीज सेमिस्टर एक्झामबद्दल तुम्ही सांगता का हो? तुमचं सेमिस्टर एक्झाम वगैरे कधी आहे? सेमिस्टर एक्झाम वगैरे काय सांगितलेत का कॉलेजमध्ये? कारण काही कॉलेजमध्ये अजून जर्नलच चालू आहे. सेमिस्टर एक्झाम कसं घेणार? ते मला टेन्शन आहे. काही नाही सांगितलंय? ओके. ठीक आहे. हे वर्किंग जे आहे ते सोबतच लिहा हो. आता ज्याने अब्सेंट होते त्यांनी. ओके. आय होप त्याला जागा सोडलात. अजून सांगितलं नाही. ठीक आहे. आपण पुढे जाऊ बरं का. कारण आपण थांबवू शकत नाही. ओके. त्यांच्यासाठी थांबलो तर आपल्याला फार वेळ होईल आणि त्यांनी अचानकच काय करतात सांगतो तुम्हाला. कॉलेजचं मला आवडत काय नाही. टॉपिक जर संपवायचं असेल, तर काय करतात? दे विल टेक ओन्ली 2 to 3 प्रॉब्लेम्स एंड अदर प्रॉब्लेम्स विल बी होमवर्क एंड दॅट्स इट. टॉपिक इज ओव्हर. असं असतंय. त्यांचं टाईम कन्स्ट्रेंट असतं मी समजू शकतो. बट प्रॉब्लेम काय आहे, आता तुम्ही एक क्लास लावलात, ओके. मला त्याच्याबद्दल टेन्शन नाहीये तुमच्याबद्दल. तुम्ही क्लास लावलात, मी क्लासमध्ये कव्हर करतो. ज्यांनी क्लासच लावले नाहीत त्यांचं काय? त्यांना प्रॉब्लेम येतो ना हो. म्हणजे स्टुडंटचं नुकसान होतंय हे मला म्हणायचंय. ओके. असं व्हायला नाही पाहिजे. बट त्यांचं टाईम कन्स्ट्रेंट असते मी ते समजू शकतो. कॉलेजच्या पण शिक्षकांचं, टीचर्सचं त्यांना टाईम कमी मिळतंय. मला आता रोज 1 हॉवर मिळतंय. मी घ्यायचं म्हणलं तर. बट तेच त्यांना मिळत नाही. ओके. रोज लेक्चर नसतात तुमच्या अकाउंटचे वगैरे मला माहीत आहे. आणि ते पण असले तर 45 मिनिट्स, 50 मिनिट्सचे असतात. आता तो पण ऑनलाईन असल्यामुळे जॉइनिंग वगैरे तर त्रास होणार त्यांना. थोडंसं त्यामुळे त्यांचं पण टाईम कन्स्ट्रेंट वगैरे असतंय. समजून घ्यायचं. आता तुम्ही क्लास लावला तुम्हाला टेन्शन नाहीये. फक्त तुमचे कोण फ्रेंड्स असतील ज्यांनी क्लास लावला नाही, त्यांना फारच टेन्शन येत आहे. ओके. त्यांना तुम्ही काय करा हां, क्लासचा कॉन्टॅक्ट नंबर दिला तर चालेल. येस, आता या हो आता इथं काय करायचं आपल्याला वर्किंगवरून जायचं आहे. बघा कसं केलं आपण बघा. 2015-16 फर्स्ट इयर होतं. 1 एप्रिल 2015 ला आपण पर्चेस केलो 2 लाखचं. टू बँक मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 2 लाख. ओके. देन त्या इयरमध्ये अजून काय आहे का हो? सर काय नाहीये डायरेक्टली डेप्रिसिएशन. सर कसं कळालं तुम्हाला? मी वर्किंग बघितलं. हे बघा इथं. 2 लाख झालं होतं. देन 31 मार्चला डेप्रिसिएशन आहे 20,000 लास्ट कॉलम बघून लिहायचं. येस, बाय डेप्रिसिएशन. एंट्री तर तुम्हाला आय होप आता माहीत आहे. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट असतं. ॲसेट मशिनरी आहे इथं. ओके. मी मशिनरी तर एकदम व्यवस्थित लिहितो. म्हणजे कुठला अकाउंट आहे ते तर कळू दे तुम्हाला. मशिनरी अकाउंट. डेप्रिशिएशनचं काय एंट्री करतो आपण डेप्रिशिएट मीन्स टू डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ ॲसेट. ॲसेटचं व्हॅल्यू कमी होणं हे लॉस आहे. ओके. डेप्रिशिएशन हे लॉस आहे. त्यामुळं डेबिट ऑल एक्सपेन्सेस एंड लॉसेस ॲज पर दॅट रूल नॉमिनल अकाउंट. डेप्रिशिएशन नॉमिनल अकाउंट आहे. डेप्रिशिएशन अकाउंटला आपण डेबिट करतो आणि ॲसेटचं व्हॅल्यू कमी केलो आपण. ॲसेटचं म्हणजे मशिनरीचं. मशिनरीला डेबिट बॅलन्स असतं. ॲसेट आहे. ह्याला डेबिट बॅलन्स असतंय. म्हणून पर्चेस केल्यानंतर बघा मशीनला डेबिट केलो आपण. मशिनरी अकाउंटच्या डेबिटला 2 लाख. हे व्हॅल्यू आपण कमी केलो आता डेप्रिशिएशन म्हणजे. मग ह्याला काय करायचं? क्रेडिट करायचं. ओके. मग क्रेडिट केलो. डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. मग मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला बाय डेप्रिशिएशन. सर मग ते डेप्रिशिएशन अकाउंटच्या डेबिटला लिहायला पाहिजे ना सर टू मशिनरी. लिहायला पाहिजे. बट आपण डेप्रिशिएशन अकाउंट नंतर प्रिपेअर करू. ओके. सायमल्टेनियसली नको. सध्या सुरुवातीचे काही प्रॉब्लेम चालू आहेत. सो आता सेकंड प्रॉब्लेमवर आहे आपण. गडबड करायचं नाही. देन आपण बॅलन्सिंग केलं 31 मार्चला. बाय बॅलन्स कॅरीड डाउन 1,80,000. देन ब्रॉट डाउन घेतलं 1/4/2016 ला. नाऊ वी आर इन 2016-17. स्क्रीनवर बघून मला सांगा किंवा तुमचं वर्किंग बघून सांगा. 2016-17 मध्ये काय पर्चेस सेल वगैरे आहे का हो? काय पर्चेस सेल वगैरे? 2016-17 मध्ये पर्चेस सेल काहीच नाहीये. मग काय? डेप्रिसिएशन आहे 20,000. 31 मार्च 2017 ला डेप्रिसिएशन आहे 20,000. लास्ट कॉलम बघून तुम्ही काय करायचं 31 मार्चचं डेप्रिसिएशन घ्यायचं व्हिच इस 20,000. येस. मग डेप्रिसिएशनची एंट्री डायरेक्टली.
डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. म्हणजेच मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला 31 मार्च 2017 बाय डेप्रिसिएशन 20,000. येस. ह्याच्यानंतर काय आहे का हो? नाहीये. मग बॅलन्सिंग करा प्लीज. डू बॅलन्सिंग. बॅलन्स किती येतं हो? बाय बॅलन्स कॅरी डाऊन. कॅरी डाऊन मीन्स क्लोजिंग बॅलन्स असते. व्हेरी गुड. 1,60,000. बोथ साइड टोटल करा. ब्रॉड डाऊन म्हणून घ्या. 1 एप्रिलला. ऑन 1 एप्रिल नेक्स्ट डेला घ्यायचं. 1 एप्रिल 2017 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके. 1,60,000. येस. सेकंड इयर आपण कंप्लीट केलेलं आहे. कॅन यू से इट? 2016-17. येस. आय होप यू हॅव कम्प्लिटेड द सेम. बॅलन्सिंग तुमचं झालं असेल. 1,60,000 इज द बॅलन्स. ओके. कॅरी डाऊन घेतलं, देन परत ब्रॉड डाऊन. 2016-17 आपलं कंप्लीट झालेलं आहे. नाव 1 एप्रिल 2017 ला बॅलन्स येत आहे. ओके. त्याचं काय एंट्री नसते. बॅलन्सचं एंट्री तर घ्यायचं. देन मला मी क्वेश्चन विचारतोय, मला आन्सर पाहिजे. 2017-18 मध्ये आहे आपण आता. 2017-18 मध्ये काही परचेस सेल आहे का हो? 2017-18 मध्ये काही परचेस सेल आहे का? येस, आपण सेल केलं ना. वी हॅव सोल्ड दिस मशिनरी ऑन 30th ऑफ सप्टेंबर. आता गडबड करतात काही जण. अजिबात गडबड करायचं नाही. एकदाच तुम्ही एंट्रीज व्यवस्थित समजून घ्या. फार इझी वाटेल. काही टफ नाहीये. मी खरं सांगतो तुम्हाला, काहीच टफ नाहीये. ओके. सिक्वेन्स बघा. वर्किंगचं जसं सिक्वेन्स आहे ना, तसंच तुम्हाला एंट्रीमध्ये यायचंय. आपण सेल केल्यानंतर आधी काय करतो? सर काय म्हणले, त्या डेटपर्यंत जेव्हा सेल केलो त्या डेटपर्यंत आधी डेप्रिसिएशन घ्यायचं. येस. मग डेप्रिसिएशनची एंट्री करायचंय 10,000चं. आता इथं सर मग इथं दिसतच नाही ना लास्ट कॉलमला. लास्ट कॉलमला फक्त 31 मार्चचं येतंय. 31 मार्चचं डेप्रिसिएशन आहे का 10,000? नाही. मग इथे येणार नाही. मग इथं बघायचंच नाही. इथं एंट्री करायचंच नाहीये आपल्याला. जसं इथं फर्स्ट अँड सेकंड इयरला आलं होतं बघा. 31 मार्चला आपण हे बघून एंट्री केलो. पण इथं 31 मार्च आलंच नाही. म्हणजे डेप्रिसिएशन आलंच नाही तेव्हा. का? 30th सप्टेंबरला सेल केलो ना मशिनरी आणि तेव्हापर्यंतचं डेप्रिसिएशन इथं आहे. मग हे सेलच्या ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्हाला आधी काय करायचंय? फर्स्ट ऑफ ऑल डेप्रिसिएशन घ्यायचं त्या डेटपर्यंत. देन तुम्ही सेल करायचं. आता सेल केलं 1,20,000 ला. देन प्रॉफिट झालाय का लॉस झालाय? हे 3 फॅक्टर लक्षात ठेवा तुम्ही. डेप्रिसिएशन, देन सेल, देन प्रॉफिट ऑर लॉस. ओके. हां. आता मी थोडंसं शॉर्टकट सांगतो तुम्हाला आणि काही लॉजिक पण सांगतो. प्लीज कॉन्सन्ट्रेट करायचं. प्रॉफिट इज पॉसिबल असं विचारता येईल. का पॉसिबल नाहीये हो? 1,50,000चं मशिनरी मी जास्तला सेल करू शकतो ना. ओके. प्रॉफिट पण पॉसिबल आहे ना. या क्वेशनमध्ये लॉस आहे. दॅट डझंट मीन की प्रत्येक वेळेस लॉस असणार आहे. प्रॉफिट पण असू शकतंय. ओके. येस. कधी-कधी प्रॉफिट पण होतंय. क्वेशन येईल बरं का. डू नॉट वरी. येस. आता बघा, आपण या सिक्वेन्समध्ये जाणार आहे. 30th सप्टेंबरला चुकून 31 मार्च लिहायचं नाही आता 2018.
30th सप्टेंबरला 10,000 डेप्रिसिएशन आहे. डेप्रिसिएशन नॉर्मली एंट्री तेच असणार आहे. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. म्हणजे मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला मी कलर चेंज करतो. 30th सप्टेंबर 2017 बाय डेप्रिसिएशन. तुम्ही कंप्लीट लिहायचं, बाय डेप्रिसिएशन माझ्यासारखं लिहायचं नाही, बाय डेप म्हणून. ओके. 10,000. येस, माझ्यासोबत तुम्ही पण लिहा. बाय डेप्रिसिएशन 10,000. गडबड करायचं नाही अजिबात. अजिबात गडबड करायचं नाही. मी लॉजिकली सांगतो. ओके. हां, ज्यांना पाठ करायचंय त्यांच्यासाठी मी शॉर्टकट पण सांगतो. काही जण एकदम लर्न करतात हो. मला ते आवडत नाही. कसं असतं 11th मला प्रॉब्लेम काय होतंय, तुम्ही 10th पर्यंत सगळं लर्न करून आलेलं असतंय. इथून ते चालतच नाही. ओके. थोडंसं मग प्रॉब्लेम येतं ते. बाकी काय नाही. हां, करेक्ट आहे ना. कुणाल प्राइस रिड्यूस्ड आहे. बरोबर आहे? कुणालाच विचारतायत ना? येस. आता हे 1,50,000 प्राइस आहे तुमचं. म्हणजे व्हॅल्यू आहे एवढं. मग 1,60,000 ला सेल करू शकतो ना आपण. जर ते मशिनरी डिमांडमध्ये असेल, त्याचं डिमांड फार जास्त असेल, तर ते जास्तला पण विकलं जातं. ओके. असं काही नाहीये कमीला विकायचं म्हणून. कधी-कधी त्याचं व्हॅल्यू वाढत असते. ओके. म्हणजे तेव्हा डिमांडमध्ये असेल हो ते. प्रत्येक वेळेस असं होत नाही. नॉर्मली तुम्ही म्हणल्यासारखं कमीलाच आपण सेल करतो. यूज केलेलं असतं त्या मशिनरी आपण. बट आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो याच्यासाठी. हे एवढं लिहिलात का हो? नाहीतर आपण कुणाला काय करू, हे एकदा आन्सर होऊ दे. मला आठवण करून द्या क्वेरी परत एकदा. मी तेव्हा कव्हर करतो. ओके. याच्यामध्ये नको. हां. मी आजच घेतो. डू नॉट वरी. येस. एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगतो. येस. 10,000 आपण काय घेतो? डेप्रिसिएशन घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर काय करायचं? सेलचं एंट्री करायचं आपल्याला. मला सांगा आपण कितीला सेल केलं? अमाउंट सांगा अमाउंट. अमाउंट किती? हे मशिनरी मी कितीला सेल केलेलं आहे? क्वेशन बघा किंवा वर्किंग बघा. दोन्हीमध्ये आहे सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस दोन्हीमध्ये आहे. क्वेशनमध्ये पण आहे, वर्किंगमध्ये पण आहे. वर्किंगमध्ये बघायची सवय ठेवा, सोपं जातंय. सेलिंग प्राइस इथं दिसतंय बघा. दिसतंय का? 1,20,000 ला आपण सेल केलेलं आहे. ओके. 1,50,000 चं काय करायचं सर? ते आपण प्रॉफिट आहे का लॉस आहे? हे बघण्यासाठी बुक व्हॅल्यू असते. ओके. म्हणजे बुक व्हॅल्यू आपल्याकडे होतं 1,50,000 ला. ह्याच्या खाली सेल केलं आपण रिड्यूस्ड व्हॅल्यूला 1,20,000 मग लॉस झालं 30,000. आता मला सेलचं एंट्री करायचंय. ऐका ना. सेलचं मला एंट्री करायचं. मी तुम्हाला कंबाइंड एंट्री सांगणार आहे. मे बी थोडं आता डायजेस्ट व्हायला, आता कळायला थोडंसं वेळ लागेल किंवा मे बी 50% च कळेल. बट मी तुम्हाला कॉन्फिडन्स देतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका, की 100% तुम्हाला आफ्टर फ्यू एंट्रीज ते कळणार आहे. ओके. आफ्टर फ्यू प्रॉब्लेम्स. ओके. आणि फार लॉजिकल आहे. येस. आता मी एक क्वेशन विचारतोय किंवा मीच सांगतोय बघा 1,20,000 ला मी मशिनरी सेल केलो. समजा मी चेक घेतलो. ओके. कॅश घेत नाही मी इथं आता. समजा मी चेक घेतलो. तर माझं बँक बॅलन्स इन्क्रीज होणार. बँक बॅलन्स इन्क्रीज होणार म्हणजे मी काय करायला पाहिजे हो? बँक अकाउंटला डेबिट करायला पाहिजे. बँक अकाउंट डेबिट. 1,20,000 माझं बँक बॅलन्स वाढलं. आय होप एव्हरीवन एग्रीज विथ मी. बँक अकाउंट डेबिट कळालं का तुम्हाला? बँक बॅलन्स इन्क्रीज होणार. मी मशिनरी विकलो म्हणजे पैसे मिळणार ना, चेक मिळालं. बँक बॅलन्स विल इन्क्रीज बाय 1,20,000. बँक बॅलन्स विल इन्क्रीज बाय 1,20,000. डू यू एग्री विथ मी ऑन दिस? प्लीज टेल मी येस ओर नो. हे कळालं का सांगा? बँक अकाउंट डेबिट. येस. मी काय करतो कंबाईन एंट्री एकदमच घेत नाही. ओके. हां, नाहीतर तुम्ही लहान मुलांवरती एकदम असं फोर्स केल्यासारखं होतंय. हां, मी थोडं वेट करतो. आता बघा
आपण काय सेल केलो? सर मशिनरी सेल केलो. मशिनरी सेल केलो म्हणजे बिझनेसमधून मशिनरी गेलेलं आहे. मशिनरी रिअल अकाउंट, ॲसेट आहे रिअल अकाउंट. मशिनरी गोज आउट. Debit what comes in and credit what goes out. Machinery goes out of the business and we credit what goes out. So machinery account will be credited by 1,20,000. Machinery account will be created by 1,20,000. Bank account debit 1,20,000 to machinery account 1,20,000. हे कंबाईन एंट्री नाहीये. ओके, मी कंबाईन एंट्री सांगणार होतो तुम्हाला, बट मी थोडंसं रिस्ट्रिक्ट केलं स्वतःला. मी तुम्हाला सांगतो, डू नॉट वरी, मी नंतर सांगतो. ओके. हे एंट्री कळालं का मला एवढं सांगा. बँक बॅलन्स वाढलेला आहे, मशिनरी सेल केलो, मला चेक मिळालेला आहे. कॅश पण मिळू शकतंय. ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. चेक मिळाला तर बँक बॅलन्स इन्क्रीज झालं. बँक बॅलन्ससाठी शॉर्टकट काय, बँक बॅलन्स इन्क्रीज झालं तर बँक अकाउंटला डेबिट करतो. अँड मशिनरी गोज आउट ऑफ द बिझनेस ॲज वी सोल्ड दिस मशिनरी. सो टू मशिनरी अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. सो मशिनरी अकाउंटच्या डेबिटला लिहायचं क्रेडिटला हो? एंट्री बघा अँड प्लीज टेल मी. From this entry, please tell me, you will debit machinery account or credit machinery account? Kunal, please think again. मशिनरी अकाउंटला काय केलंय चेक करा. डेबिट केलंय का क्रेडिट केलेलं आहे? क्रेडिट केलेलं आहे. सो आपण कुठं जाणार आहोत? मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आहोत. ओके. क्रेडिटला जाणार म्हणजे कुठं उठून जायचं नाहीये. तिथंच बसा. इथंच आहे क्रेडिट बघा, मशिनरी अकाउंटचं क्रेडिट. 30th सप्टेंबरलाच मी कलर चेंज करतो. ओके. सेलचं वेगळ्या कलरने घेऊ आपण. हे बघा. 30th सप्टेंबर 2017 ला बाय काय लिहायचं? बाय बँक. मशिनरीच्या क्रेडिटला बाय मशिनरी लिहू लिहू नका प्लीज. असं ब्लंडर करायचं नाही. बाय बँक 1,20,000. येस. आता बघा, प्रॉफिट आहे का लॉस आहे? आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. काय हो मला सांगा? प्रॉफिट आहे का लॉस आहे? प्रॉफिट आहे का लॉस आहे? सर लॉस आहे, कॅल्क्युलेट केलेलं आहे सर, 30,000 लॉस आहे. ओके. असं लॉसचं वेगळं एंट्री होत नसतंय. ओके. लॉसचं कंबाईन एंट्री होत असते सेलच्या वेळेसच. मी तुम्हाला कंबाईन एंट्री सांगणार आहे, बट वेट करा. आता मी फक्त लॉसचं एंट्री सांगतो तुम्हाला. लॉस हे बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून असतं. ओके. जे आपण फायनल अकाउंटमध्ये बघणार आहे. नेक्स्ट टॉपिक आपण फायनल अकाउंट घेणार आहे ना, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. आपण लॉस असेल तर ॲज पर डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट करतो. तुम्हाला आठवतंय का हो ते नॉमिनल अकाउंट आपण ट्रान्सफर करत होतो बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला? हां, तेच आहे हे. हे तेच आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला मी डेबिट करणार. बिकॉज डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आता लॉस झालाय मला. मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट करणार. सर मग प्रॉफिट झालं तर मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला क्रेडिट करणार. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स आहे. मग प्रॉफिट गेन झालं म्हणजे प्रॉफिटला क्रेडिट करायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. सर आता लॉस झालाय. मग आता डेबिट केलो मी. सर हेच अकाउंट यूज करायचं का प्रत्येक वेळेस? येस, हेच अकाउंट यूज करायचं. सर मग क्रेडिट कशाला करायचं? मशिनरी विकल्यानंतर लॉस झालेला आहे. टू मशिनरी अकाउंट. टू मशिनरी अकाउंट. ओके. 30,000 अँड 30,000. हे असं वेगळं एंट्री केलं तर असं होतंय. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. बट कंबाईन एंट्री मी तुम्हाला सांगतो, फार ईझी आहे बघा. हां, ह्याचं पोस्टिंग आपण एकदा करू. एक काम करा. मशिनरी अकाउंटला इथं पण क्रेडिट केलेलं आहे. मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्ही लिहा आधी. 30th सप्टेंबरचा तेव्हाच झालेला आहे लॉस. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट
30,000 ब्रॅकेटमध्ये लॉस ऑन सेल असं लिहू शकता तुम्ही. लिहिलं नाही तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाहीये. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये लॉस ऑन सेल लिहिलं नाही तरी चालेल. बिकॉज हे फर्स्ट प्रॉब्लेम आहे म्हणून मी लिहिलो, नंतर लिहित नाही. तुम्हाला कळतंय ते. ओके. आता तुम्ही मशिनरी अकाउंटला बॅलन्स करा बघा. बॅलन्सिंग किती बॅलन्स आहे सांगा मला? मशिनरी अकाउंटचं बॅलन्स. येस प्लीज. कुणाल, माझं क्वेश्चन व्यवस्थित ऐकायचं आहे. मशिनरी अकाउंटचं बॅलन्स. व्हेरी गुड होनपारके. कुणाल परत एकदा विचार करा. तुम्हाला येतं. व्हेरी गुड गौतमी. बाकीचे बॅलन्स पाहिजे मला. आता मला बॅलन्सिंग करायचं समजा. कुलकर्णी व्हेरी गुड. भोसले परत एकदा ट्राय करायचं. बॅलन्स. बॅलन्स कसं करतो आपण? डेबिट साइड टोटल, देन क्रेडिट साइड टोटल. ग्रेटर अमाउंट मायनस स्मॉलर अमाउंट. एकदम सिंपल आहे. हे बघा. डेबिट साइड टोटल करायचं. डेबिट साइड किती आहे? एकच अमाउंट आहे 1,60,000. देन क्रेडिट साइड टोटल करा. क्रेडिट साइड टोटल किती आहे? क्रेडिट साइड टोटल करा. किती आहे क्रेडिट साइड टोटल? ते पण 1,60,000 आहे. मग ग्रेटर अमाउंट मायनस स्मॉलर अमाउंट काय हो? 1,60,000 मायनस 1,60,000. 0 येते बॅलन्स. 0 बॅलन्स. बॅलन्स राहिलेला नाहीये. अहो ऐका ना. अहो ऐका ना. रितिका तुम्ही आन्सर कुठून काय सांगितलं मला काय कळालं नाही. ज्यांनी पण काहीतरी अमाउंट सांगितलेत, त्यांना कळालं का हो? कारण तुम्हाला बॅलन्सिंगच कळालेलं नाहीये. डेबिट साइड टोटल करायचं असतं आधी. देन क्रेडिट साइड टोटल रफ पेजवर. ग्रेटर अमाउंट मायनस स्मॉलर अमाउंट करतो आपण. आता इथं तसं काय नाहीये. 1,60,000 1,60,000 मग बॅलन्स 0. अहो कळालं का? का बाउन्सर चाललाय? बॅलन्सिंग. आय होप लेजर थोडंसं रिव्हिजन तुमचं झालेलं आहे. डेबिट साइड टोटल, देन क्रेडिट साइड टोटल, ग्रेटर अमाउंट मायनस स्मॉलर अमाउंट. व्हेरी गुड. भोसले, कुणाल येस म्हणलेले. व्हेरी गुड. आता ऐका ना हो. कॉमन सेन्स सांगू का तुम्हाला मी? कॉमन सेन्स. हे सगळं फार टेक्निकल ह्याच्यामध्ये गेला सर तुम्ही बॅलन्सिंग. तुम्ही मशिनरी सेल केलात. एकच मशिनरी होतं. ते पण सेल केलात. मग कॉमन सेन्स यूज करून सांगा, मशिनरी अकाउंट असायला पाहिजे का आपल्या बुक्समध्ये? एकच मशिनरी होतं माझ्याकडं. मी विकलो ते. मग त्याचं बॅलन्स दिसायला पाहिजे का बुक्समध्ये? कसं दिसायला पाहिजे हो? विकलो ना मी ते. कळालं का? कॉमन सेन्स, कॉमन सेन्स. हां, प्रॉफिट लॉस काहीतरी झालं असेल मी नाही म्हणत आहे. बट एकच मशिनरी होतं. मी ते सेल केलं. दॅट्स इट. कशाला बॅलन्स दिसायला पाहिजे? बॅलन्स दिसलं तर मशिनरी आहे असं वाटतंय. आहे असं वाटतंय नाही, असतंच ते ॲज पर बुक्स मग. मग ते रॉंग रिप्रेझेंटेशन आहे. ते चुकतंय. एकच मशिनरी आहे आणि मशिनरी अकाउंटमध्ये बॅलन्स जर असेल, तर आपलं सोल्युशन रॉंग आहे. कधी-कधी कसं होतंय 2 मशिनरी असतात. एक मशिनरी विकतो. मग राहिलेल्या मशिनरीचं बॅलन्स असतंय. मग ते करेक्ट आहे. बट जर तुमचं असं होत असेल, एकच मशिनरी आहे, ते पण तुम्ही विकलात, सेल केलात आणि परत बॅलन्स पण दाखवताय. दॅट इज कंप्लीटली रॉंग. ओके. हां, बोथ साइड टोटल करायचा. बॅलन्सिंग नसलं तरी बोथ साइड टोटल करायचं. सोडून टाकायचं नाही तिथं. बोथ साइड टोटल करा. या टॉपिकमध्ये वन ऑफ द मोस्ट इम्पोर्टंट एंट्रीज आपण बघितलेले आहेत. येस, मी कंबाईन एंट्री सांगणार आहे. जस्ट अ मिनिट. प्लीज कंप्लीट करायचंय. तुमचं लिहून झालेलं आहे ते. ऐका ना, कंबाईन एंट्री कसं असतंय? कंबाईन एंट्री म्हणजे कसं करायचं बघा. सेल केलो, बँक बॅलन्स वाढलं, बँक अकाउंट डेबिट. 1,20,000. ओके. मशिनरीचं बॅलन्स किती होतं बघा वर्किंगमध्ये. 1,50,000 चं मशिनरी होतं. 1,50,000 चं बुक व्हॅल्यू म्हणजे आपल्या बुक्समध्ये 1,50,000 ला मशिनरी आहे. मग आपल्याकडून जे गेलेलं मशिनरी आहे ते 1,50,000 चं आहे.
मी सेल केलेलं बोलत नाहीये. सेल मी 1,20,000 लाच केलो. बघा मी बँक बॅलन्स 1,20,000 च इन्क्रीज केलो. बट मशिनरी जे गेलंय ना, ते कितीचं गेलेलं आहे? 1,50,000 चं गेलेलं आहे. 1,50,000 बॅलन्स होतं. मी सगळं मशिनरी म्हणजे एकच मशिनरी होतं ते सेल केलं. मग 1,50,000 चं मशिनरी गोज आउट. मग क्रेडिट करायला पाहिजे 1,50,000. सर मग मिळाले 1,20,000. मग या एंट्रीवरूनच तुम्हाला कळतंय. सर 1,50,000 चं मशिनरी होतं. तुम्हाला 1,20,000 मिळाले सर. म्हणजे लॉस झालंय. डेबिट ऑल एक्सपेन्सेस एंड लॉसेस. लॉसला डेबिट करायचं असतंय. लॉस अकाउंट घ्यायचं नाही. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 30,000. टोटल डेबिट इज इक्वल टू टोटल क्रेडिट आहे बघा. चेक करा. एंट्री समजताय का बघा. बाउन्सर गेलं तर टेन्शन घेऊ नका. तुमचं तेवढं मॅच्युरिटी लेव्हल आल्यानंतर कळतंय. ओके. एकदा 1 मिनिट ऑब्झर्व्ह करा त्या एंट्रीला. वर पण तेच केलेलं आहे. मी ते पण एंट्री दाखवतो तुम्हाला. इथं हे बघा. दोन्ही कंबाईन करा तुम्ही तेच आहे. येस. कुणाल तेव्हा ते फार अर्ली स्टेजमध्ये कळत नाही. ओके. त्यांनी दिलेले आहेत बट कळत नाही त्यामुळे मी घेतलेलं नाहीये. ओके. आता तुम्हाला कळतंय. ओके. प्रत्येक ह्याचं एक काय म्हणतात त्याला टाईम असतंय. सिलेबस काढताना किंवा ते 11th जे बुक आहे ना, थोडंसं त्याच्या सिक्वेन्समध्ये वगैरे प्रॉब्लेम आहे. ओके. म्हणजे त्यांनी कसं केलेलं आहे, फर्स्ट 2 टॉपिक्स और 3 टॉपिक्समध्ये सगळं देऊन टाकलंय तुम्हाला. म्हणजे बेसिक्स पण घ्या आणि डिटेलमध्ये जे माहीत पाहिजे ते सगळं. म्हणजे जे फायनल अकाउंटमध्ये ते पण त्याच्यात आहे. मी तुम्हाला खरं सांगतो. फायनल अकाउंट म्हणून जे पुढचं टॉपिक आहे ना, ॲक्चुअली अल्मोस्ट लास्ट टॉपिक असल्यासारखं आहे ते. त्याच्यामधलं ते बेसिक्समध्ये दिलेलं आहे. असा इश्यू आहे. येस. हे समजलं का मला सांगायचं हो? हॅव यू अंडरस्टूड? कंबाईन एंट्री. किती जणांना समजलेलं आहे? व्हेरी गुड. म्हणजे मला अंडरस्टँडिंग लेव्हल वगैरे कळेल थोडंसं. व्हेरी गुड. एवढ्यांना समजलंय. ग्रेट. ग्रेट, ग्रेट. येस, तरी भरपूर जणांना समजलेलं आहे. व्हेरी गुड. हां, ज्यांना समजलं नाही टेन्शन घेऊ नका. 50% 60% समजलं जरी असेल, तरी पुढं 100% कळेल. ओके. आय होप तुम्हाला पोस्टिंग पण कळालेलं आहे. आता ज्यांना काही जण पाठ करायचं ठरवतात आणि कॉलेजमध्ये पण मे बी काही म्हणजे कॉलेजमध्येच म्हणत नाही मी, काही टीचर्स असं पण शिकवतात. म्हणजे 11thला सोपं आहे हो ते. आता हे ना मी खरं फार मी स्वतःला पण त्रास दिलो, तुम्हाला पण त्रास दिलो. खरं सांगतो तुम्हाला मी. हे एंट्री सांगायचं, त्याचं पोस्टिंग सांगायचं. पण माझं कसं आहे, लॉजिक एंड नॉलेज दोन्ही इम्पोर्टंट आहे माझ्यासाठी. फक्त मार्क्स माझ्यासाठी इम्पोर्टंट नाहीये. आता ज्यांना मार्क्स पाहिजे, त्यांच्यासाठी मी एक शॉर्टकट सांगतो. फार ईझी आहे ते. म्हणजे तुम्ही म्हणणार, "सर कशाला शिकवणार हे आधीचं काय आहे?" जसं तुम्ही बाय डेप्रिसिएशन घेता, आता तुम्हाला पाठ झालंय. मशिनरी अकाउंट असेल, ॲसेट अकाउंट असेल, तुम्ही लगेच बाय डेप्रिसिएशन घेता. एंट्रीचं गरजच नाहीये. तसं सेल केल्यानंतर बाय बँक लिहायचं. कारण बँक अकाउंटला डेबिट येणार आहे नेहमी, कॅश किंवा बँकला. मग ॲसेट अकाउंटच्या क्रेडिटला बाय बँक फिक्स येणार आहे. आणि पुढचं शॉर्टकट जे तुम्हाला पाहिजे, लॉस असेल तर बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लिहायचं. प्रॉफिट असेल तर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लिहायचं. ह्याच्यापेक्षा सोपं मी सांगू शकत नाही. बट हे म्हणजे लॉजिकल नाहीये. ह्याला रट्टा म्हणतात. लर्न करायचं. लॉस असेल तर क्रेडिटला येतंय मशिनरी अकाउंटच्या किंवा ॲसेट अकाउंटच्या. कारण लॉस असल्यावर आपण P&Lला डेबिट करतो. मग ॲसेटला क्रेडिट करतो. त्यामुळे इथं क्रेडिटला येतंय. आणि प्रॉफिट असेल तर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला क्रेडिट करावं लागतंय. मशिनरीला डेबिट करावं लागतंय. मग ते इथे येणार. कळालं का हो? हां. आपल्या क्लासमध्ये काही जण असणार आता. सर हे काय तर सांगितलं बघा सर.
आता तुम्ही आम्हाला काहीतरी टीचर वगैरे वाटताय सर. आतापर्यंत तुम्ही काय शिकवत होता सगळं बाउन्सरच जात होतं सर. आता हे जे शिकवलात ना सर, असंच शिकवा सर तुम्ही. असं काही जण एक कॅटेगरी असतं हे स्टुडंटचं. असंच असतात त्यांनी. सर फक्त असं शॉर्टकट सांगा सर. ह्याला म्हणतात सर टीचिंग. बट मी तुम्हाला खरं सांगतो, ॲक्चुअलमध्ये टीचिंग हे आहे. ओके. हे जे सांगितलं ना मी हे आहे. बट आपल्याला वाटतंय हेच टीचिंग आहे. ओके. आता मी त्याच्यामध्ये जात नाही. बट तुम्हाला शॉर्टकट कळालं का मला ते सांगा? शॉर्टकट कळालं म्हणजे लॉस असेल तर बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लिहायचं म्हणजे क्रेडिटला आणि प्रॉफिट असेल तर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मला खराब वाटतंय बरं का सांगताना. बट मला सांगावं लागतंय कारण कॉलेजमध्ये असंच घेतात काही जण. जर मी आता तुम्हाला हे सांगितलं नाही, कॉलेजमध्ये सांगतात. मग तुम्हाला वाटतं अरे अनुप सर शिकवलेच नाही. कसलं अवघड सांगितले, काहीतरी एंट्री सांगितले ते लॉससाठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. प्रॉफिटसाठी ॲसेट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. काय अवघड शिकवतात सर. इथं बघा किती सोपं आहे. लॉस असेल तर क्रेडिटला लिहायचं. प्रॉफिट असेल तर डेबिटला. ह्याच्यापेक्षा सोपं काय असू शकतंय? ओके. हां. ते आत्ता प्रॉब्लेम येत नाही. ज्यांनी पण असं लर्न करतात ना, थोडंसं पुढं प्रॉब्लेम येतात. बट शक्यतो 11th प्रॉब्लेम येत नाही. एवढं मी तुम्हाला सांगतो. 11th तुम्हाला मार्क्स मिळतात असं तुम्ही आठवण ठेवला तर तुम्ही पुढे जाऊ शकता. बट माझं असं ओपिनियन आहे, की तुम्हाला हे एंट्री यायला पाहिजे. ओके. मिनिमम आपल्या क्लासमध्ये आहात तुम्ही म्हणजे सगळ्यांना यायला पाहिजे असं माझं एक्स्पेक्टेशन असतं. सो धिस इज मशिनरी अकाउंट. हे कळालं का तुम्हाला? मशिनरी अकाउंट कळालंय? थोडंसं डिफरंट होतं यावेळेस कारण सेल होतं, सेल ट्रान्झॅक्शन. फर्स्ट प्रॉब्लेममध्ये ते नव्हतं. ओके. सो नाऊ डेप्रिसिएशन अकाउंट फार ईझी आहे. क्विकली आपण प्रिपेअर करू. फार ईझी आहे डेप्रिसिएशन अकाउंट. ओके. रुलिंग करा. रुलिंग झालेलं असेल तुमचं आय थिंक. आय होप तुमचं रुलिंग झालेलं आहे. ओके. डेट, पर्टिक्युलर्स, जे-एफ, रुपीज. डेट, पर्टिक्युलर्स, जे-एफ, रुपीज. सर तुम्ही मंत्र म्हणल्यासारखं का म्हणता? असंच असतं हो. तसं म्हणलं तरच चांगलं लक्षात राहतंय. डेट पर्टिक्युलर जे-एफ रुपीज, डेट पर्टिक्युलर जे-एफ रुपीज. असंच म्हणायचं तुम्ही पण. असं लेजरचे कॉलम एवढ्या वेळा म्हणायचं, की घरी ते लहान भाऊ आहेत ना, लहान भाऊ-बहीण त्यांना पण मिळायला पाहिजे. अरे लेजरचे कॉलम हां, डेट पर्टिक्युलर जे-एफ रुपीज, डेट पर्टिक्युलर जे-एफ रुपीज. येस. चला हो, डेप्रिसिएशनची एंट्रीज करू चला फास्ट. रुलिंग झालंय ना तुमचं? हां, ज्यांनी काल नव्हते, ते रुलिंग त्यांचं झालं नसेल, त्यांनी रुलिंग करायचंय. मी डेप्रिसिएशनचं रुलिंग करून या म्हणलो होतो. हां, मी जरी सांगितलेलं नाही तरी करायचं. क्वेशन चालू झाल्यानंतर. काही फार निवांत असतात. रोलिंगच करत नाहीत. निवांत आणि मेकअप करायचं नाही त्याला. मेकअप करू नका त्याला. ओके. असं एक-एकच लाईन फक्त बघा असं. ओके. माझ्याकडे स्केल नाहीये. बट आय होप तुम्ही समजू शकता मला. ओके. असं करायचं. स्केल आणि पेन्सिलनी. येस. झालं का हो? हां, मी हे थोडंसं रफ करतो. हे कॉलम फार ऑड वाटतंय. ओके. हां, चला वर्किंगला या हो. डेप्रिसिएशन बघा कुठे आहे? येस. फर्स्ट डेप्रिसिएशन आय थिंक 2015-16चं. जस्ट अ मिनिट हां. येस 2015-16ला 31 मार्चलाच आहे. ओके. 31 मार्चला. डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट असं आपण करतो. काही जण हे पण पाठ करतात. डेप्रिसिएशनच्या डेबिटलाच लिहायचं सर. आम्हाला माहित आहे सर 31 मार्च 2016ला टू मशिनरी. हे पण आम्ही लर्न केलेलं आहे सर. ओके, ठीक आहे. मी काय करू शकत नाही मग. आणि इनडायरेक्टली लर्न होतं हां, काही जण नंतर. हे बॅलन्स कुठे ट्रान्सफर करायचं हो? डेप्रिसिएशनचं बॅलन्स कुठे ट्रान्सफर करायचं? 31 मार्चलाच. 31 मार्च 2016ला. डेप्रिसिएशनचं बॅलन्स कुठे ट्रान्सफर करायचं?
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बिकॉज नॉमिनल अकाउंट आहे. मी बाय पी एंड एल अकाउंट लिहितो, तुम्ही व्यवस्थित लिहा. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. Yes, we transfer balances of nominal accounts to profit and loss account at the end of the year. As depreciation account is nominal account, please transfer the balance amount to profit and loss account. By profit and loss account 20,000. Yes, this was for 2015-16. 2015-16. Yes, next. 2016-17 मध्ये बघा डेप्रिसिएशन 31 मार्चलाच आहे 20,000. Yes, depreciation account debit side 31st March 2017 to machinery 20,000. Yes, ट्रान्सफर करावं पी एंड एल ला. जस्ट अ मिनिट, तुम्ही ट्रान्सफर करा, मी आलोच. येस, येस, आय एम बॅक. 31 मार्चला केलात का ट्रान्सफर? 31 मार्च 2017 ला बाय पी एंड एल. हा, मला मला माहित आहे तुम्हाला हे आता पाठ झालेलं आहे, माझी गरज नाहीये तुम्हाला. बट तुम्ही एक चुकलेलं आहे. ज्यांनी मग पुढे गेलेत ना, त्यांनी एक चुकलेत. मी तुम्हाला सांगतो काय चुकलेत. मग तुम्ही पुढे गेलात ना, नेक्स्ट इयरला गेलात ना, इथे तुम्ही डेट लिहिताना 30th सप्टेंबर लिहिलेलं नाहीये. चेक करा. हे पण 17 आहे ना. येस, 30th सप्टेंबर 2017. तुम्ही तर डेट चुकीचं लिहिलेलं आहे. इथं टू मशिनरी यायला पाहिजे. आहे का? डेट चेक करा नेक्स्ट इयरचं. 30th सप्टेंबरला डेप्रिसिएशन आहे नेक्स्ट इयर. 31 मार्चला नाही आहे. 30th सप्टेंबरला 10,000. दिसतंय का हो? किती जणांनी 30th सप्टेंबर लिहिलं नव्हतं? मला माहित आहे भरपूर जण पुढे गेलेत आता. येस, तुम्ही कुठं चुकलात सांगतो. तुम्ही ट्रान्सफरला काय केलं तिथं? बाय पी एंड एल ला डेट काय लिहिलात? बाय पी एंड एल अकाउंट 10,000. हे ह्याला डेट काय लिहिला ते सांगा. ऍक्च्युअल मध्ये इथं चुकलेलं आहे. बाय पी एंड एल ला डेट काय लिहिला?
आपण इयर एंडला ट्रान्सफर करतो. P&Lला आपण इयर एंडला ट्रान्सफर करतो. सो 31 मार्च 2018 लिहायचंय. ओके. 31 मार्च 2018. मशिनरी अकाउंटमध्ये ह्याचा P&Lचा काय संबंध हो? ह्या एंट्रीचा आणि मशिनरी अकाउंटचा काही संबंध नाहीये. इथं बरोबर आहे हे 30th सप्टेंबरचं. टू मशिनरी करेक्ट आहे 30th सप्टेंबरला. बट प्रॉफिट अँड लॉस जे ट्रान्सफर करतो आपण, ते 31 मार्चला करायचं. ओके. हां, काही जरी तर 30th सप्टेंबर लिहितात. मी रॉंग म्हणत नाही त्याला. हे बघा, कंप्लिटली रॉंग नाहीये. ऐका हो. आता मी क्लॅरिफिकेशन पण देतो त्यासोबत. तुम्ही म्हणणार, "सर मला कॉलेजमध्ये तसं सांगितले सर, चालतंय म्हणून सांगितले. तुम्ही म्हणता चालत नाही सर." अहो कसं असतंय, हे बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्ही नेक्स्ट टॉपिकमध्ये शिकता. ते आपण शेवटी प्रिपेअर करत असतो 31 मार्चला. कधी प्रिपेअर करत असतो? 31 मार्चला. मग मी आधीच कसं ट्रान्सफर करणार हो? मी आधीच कसं ट्रान्सफर करणार? ओके. कळालंय का? का नाही? हॅव यू अंडरस्टूड? हां, आता काही जणांना काहीतरी एक एक इश्यू असू शकतोय तुम्हाला. एक प्रॉब्लेम असू शकतंय. हां, त्याचं पण मी सोल्युशन देतो. बट तुम्हाला एक क्वेरी यायला पाहिजे आता. हे 31 मार्चला इथं ट्रान्सफर आपण करतो. म्हणजे क्वेरी यायला पाहिजे तुम्हाला. विचारायचंय? येस प्लीज. क्वेरी नाहीये एक पण. चला, मीच क्वेरी सांगतो आणि मीच सोल्युशन सांगतो. नाही, नाही, कुलकर्णी करेक्ट आहे ना हो. मी सेल तेव्हाच केलो ना हो, 30th सप्टेंबरलाच केलो. बट P&L अकाउंट जे असतं ना, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण 31 मार्चला प्रिपेअर करतो. ओके, ॲट द इयर एंड. इयर एंडला. ओके. मग आपण तेव्हाच लॉस ट्रान्सफर करायला पाहिजे किंवा प्रॉफिट जे पण असेल ते. ओके. ते नॉर्मल प्रॅक्टिस आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण तेव्हाच प्रिपेअर करतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय असतंय? हे अजून तुम्हाला माहीत नाहीये कारण फायनल अकाउंट झालेलंच नाहीये. ओके. तेव्हा डिटेलमध्ये कळतंय तुम्हाला. ते अकाउंट जे असतं ना, त्याच्यामध्ये सगळे एक्सपेन्स असतात, इन्कम्स असतात. लॉस असतात, गेन्स असतात, प्रॉफिट्स असतात. सगळं कन्सिडर करून आपण एक प्रॉफिट काढतो किंवा लॉस काढतो बिझनेसचं. कंप्लीट 1 इयरचं. ते कुठं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये काढतो. आपण ते मध्येच काढू शकत नाही. इयर संपल्यानंतर काढावं लागेल ना मला. त्या इयरचं मला 2017-18चं प्रॉफिट पाहिजे. तर आधी 2017-18 कंप्लीट व्हायला पाहिजे. मग मी किती पैसे कमवलो मी चेक करणार. किती एक्सपेन्स होतं, किती इन्कम होतं. मग त्यावरून प्रॉफिट काढणार. ओके. ते पुढच्या टॉपिकमध्ये कळतंय. आता प्रॉब्लेम, क्वेरी काय यायला पाहिजे? सर, तुम्ही ना सर, हे बघा काय सांगितलात सर, तुम्ही कंबाईन एंट्री सांगितलात. ओके. सर मग या एंट्रीला तुम्ही डेट काय लिहिणार सर?
या एंट्रीला तुम्ही डेट काय लिहिणार सर कंबाईन एंट्रीला? तुम्ही एकतर कंबाईन एंट्री होत आहे असं सांगितलं सर. मग तुम्ही डेट वेगवेगळं कसं घेता सर? आता इथं सेल केल्यानंतर तुम्ही म्हणणार सर 30th सप्टेंबर 2017. मग हे एकाच दिवशी आहे ना सर. मग हे असं कसं झालं सर? आपण ॲक्चुअलमध्ये हे तुम्हाला मी कंबाईन एंट्रीमध्ये पण म्हणजे थोडंसं काय म्हणतात थोडं ईझी वे सांगितलं होतं. ओके, ओके. ॲक्चुअलमध्ये कसं होतंय सांगतो तुम्हाला. ऐका, मी काय रफ करतोय बघा. ॲक्चुअलमध्ये हे फार डिटेल चाललो हां मी. फार डिटेल चाललो. ऐका हो. बँक अकाउंट डेबिट 1,20,000 मला मिळाले. मशिनरी मी सेल केलं 1,50,000 मला 30,000 लॉस झालाय. मग मी डेबिट कशाला करणार? लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट अकाउंट. लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट अकाउंट डेबिट 30,000 टू मशिनरी अकाउंट. मी असं एंट्री करणार. कळालं का? हॅव यू अंडरस्टूड? मग इथं सर क्रेडिटला तुम्ही बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लिहू शकत नाही ना सर. मग इथं पण मी बाय लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट लिहिणार. इथं कळतंय का तुम्हाला? पोस्टिंगला कॉन्सन्ट्रेट करा. एवढं डिटेलमध्ये जाण्याची गरज नाहीये. आम्ही लॉस झाल्यानंतर क्रेडिटच केलं ना हो. अहो ते हो ऐका हो लॉस झाल्यावर काही जण पाठ केलेले बघा. हे प्रॉब्लेम येतंय. अहो मशिनरीच्या क्रेडिटला हो. लॉस झाल्यानंतर मशिनरीच्या क्रेडिटला. मग मशिनरीला क्रेडिट केलं ना हो. लॉसला डेबिटच करावं लागतंय. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. हे लर्न केलं तर असं प्रॉब्लेम होत आहे बघा. अहो ज्यांनी पण आता लर्न केलेत ना, सर लॉस झाल्यानंतर तुम्ही क्रेडिट करायचं म्हणलात. अहो मशिनरीच्या क्रेडिटला लिहायचं म्हणलं मी इथं. हो ऐका हो प्लीज चुकीचं घेऊ नका. ब्लंडर होणार नाही तर तुम्ही म्हणणार सर तुम्ही असं सांगणार, लॉस झाल्यानंतर सर मशीन तुम्ही डेबिट करायचं म्हणलात, तर क्रेडिटला घ्यायचं म्हणलात. लॉसला क्रेडिट करायचं. त्यांनी म्हणणार कोण शिकवले? तुम्ही म्हणणार अनुप सर शिकवले. अरे ते तर सीए आहेत. असं कसं शिकवलंय म्हणणार त्यांनी. मग आपल्याला दोघांना फुलपात्र घ्यावं लागतंय. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यावं लागतंय आणि उडी मारावं लागेल आपल्याला. आपल्याला असं करायचं नाहीये. लॉस झाल्यानंतर ॲसेट अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचंय. धिस इस मशिनरी अकाउंट. प्लीज ब्लंडर करू नका हो. मी शॉर्टकट का सांगितलं असं वाटतं मला कधी-कधी. पण ते मला कॉलेजमुळं सांगावं लागतं. आय होप तुम्हाला समजलं. ऐका आता. ऐका ना हो. मग मी इथं क्रेडिटला काय लिहिणार बघा. मशिनरीच्या क्रेडिटला मी आता बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लिहित नाही डायरेक्टली. मी काय लिहितो? बाय लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट अकाउंट असं लिहितो मी. ओके. सर मग ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचं असतं म्हणलात ना. करू ना हो. मग ते कसं ट्रान्सफर करतात माहिती आहे का? पी-एंड-एल अकाउंट डेबिट टू लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट अकाउंट. म्हणजे सरळ खाल्ले नाहीत त्यांनी, फिरून-फिरून खाल्ले. कळालं का तुम्हाला? म्हणजे डायरेक्टली पी-एंड-एलला डेबिट करू शकले असते ना. नाही आम्ही करणार नाही. आधी आम्ही करणार लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट अकाउंटला डेबिट. मग 31st मार्च आलं ना, आम्ही 31st मार्चला काय करणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट अकाउंट. हे फार डीपमध्ये गेलो आपण. ॲक्चुअली गरजच नाहीये. कळालं का? हां, बट ॲक्चुअलमध्ये रिअली असं होतंय हां. असंच होत असतंय. कारण लॉस ऑन सेल ऑफ ॲसेटला हे 30th सप्टेंबरलाच होणार, जेव्हा सेल झाले तेव्हा. आणि ट्रान्सफर कधी होणार? 31st मार्चला. ओके. येस. मग तुम्ही काय करायचंय हे 31st मार्चलाच घ्यायचा हे ट्रान्सफर डेप्रिशिएशनमध्ये. पी-एंड-एलला तर ट्रान्सफर कधी होणार? हे 31st मार्चलाच होणार हे लक्षात घ्या. आणि हे मी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसचं पण सांगितलं हे ॲक्चुअली 31st मार्चलाच ट्रान्सफर होत असतंय. ओके. जसं डेप्रिसिएशन ऐका हो. हे डेप्रिसिएशन जे आहे 31st मार्चला ट्रान्सफर होतंय. तसंच हे प्रॉफिट अँड लॉस प्रॉफिट असेल तरी हां, प्रॉफिट असेल तरी, लॉस असेल तरी दोन्ही केसमध्ये ट्रान्सफर कधी होणार आहे? 31st मार्चला. हे झालं लॉसचं. ह्याचं आणि डेप्रिसिएशनचं ऐका हो. हो, हे डेप्रिसिएशन जे होतं ना, हे तर 31st मार्चलाच येणार. कुठं होतंय डेप्रिसिएशन? जस्ट अ मिनिट. हां, हे डेप्रिसिएशन. हे नॉमिनल अकाउंट आहे. हे पण लॉस आहे. 31st मार्चला ट्रान्सफर करायचं. हे आता आपल्याला मशिनरी सेल केल्यानंतर लॉस झालाय. हे पण 31st मार्चला ट्रान्सफर करायचं. सर मग तुम्ही हे ट्रान्सफर केलाच नाहीत ना. अहो पी-एंड-एल अकाउंट विचारलेलं नाही. लॉस ऑन सेल ऑफ ॲसेट अकाउंट विचारलेत का? नाही. म्हणून हे आलं नाही. कळालं का हो? हे त्यांनी विचारलेलंच नाहीये.
लॉस ऑन सेल ऑफ असेटचं. डेप्रिशिएशनचं विचारलंय म्हणून मी तुम्हाला सांगितलं 31 मार्चच घ्यायचं ट्रान्सफर. तसंच लॉस पण, लॉस ऑन सेल ऑफ असेट पण 31 मार्चलाच ट्रान्सफर करतो आपण. ओके. सर मग प्रॉफिट असेल तर? प्रॉफिट असेल तरी. ओके. आपण फार डिटेलमध्ये गेलो. सेकंड प्रॉब्लेमलाच ॲक्चुअली एवढं गरजेचं नव्हतं. ओके. नंतर कधी तर मी परत एकदा रिपीट करतोय. टेन्शन घेऊ नका. ओके. मला आता एवढं सांगा, मशिनरी अकाउंट डेप्रिसिएशन अकाउंट कळालंय का? मशिनरी तर आय होप कळालेलं आधी विचारलं होतं. डेप्रिसिएशन अकाउंट कळालंय का हो? हॅव यू अंडरस्टूड दिस? येस. ते सेल झाल्यानंतर प्रॉफिट लॉसचं आय होप तुम्हाला इथं आपण जे केलेलं आहे हे कळालेलं आहे तुम्हाला. ओके. या प्रॉब्लेममध्ये. बाकी तुम्ही टेन्शन घेऊ नका सध्या. लॉस ऑन सेल ऑफ असेट ऑर प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट वगैरे. ते बाय द टाईम तुम्हाला कळून जाईल. येस. हां. आता एक जण विचारत होते, "सर प्रॉफिट कसं होतंय?" आता एक एक्झाम्पल देतो मी प्रॉफिट कसं होतंय त्याचं. एचपीचं एक प्रिंटर आहे. जर तुम्ही ऑफिसला आलेला असेल, अ, आपल्या माझ्या म्हणजे केबिनमध्ये जे प्रिंटर आहे ना, ते एचपीचंच प्रिंटर आहे. त्याचं नाव मला एक्झॅक्टली लक्षात नाहीये. एचपी लेझर एम काहीतरी सीरीज आहे ते M005 काहीतरी असं. M1005 असं काहीतरी. एचपीचं प्रिंटर आहे. बिफोर फ्यू इयर्स आय थिंक ते 12,000 ला होतं. कितीला? 12,000 ला. आता तुम्ही जर Google करून सर्च केलात Amazon, Flipkartवर, आता त्याचं प्राइस आहे 18,500. सर हे तर नॉर्मल आहे की सर. प्राइसेस वाढत गेलेत सर. आधीचं आणि आत्ताचं प्राइस वाढणारच. मी तुम्हाला सांगू का? ज्यांच्याकडे 12,000चं एचपीचं प्रिंटर आहे ना आधीचं जुनं, त्यांनी यूज केलेलं आहे. त्यांनी त्यांचं आता डेप्रिशिएट होऊन व्हॅल्यू समजा व्हॅल्यू आता 7,000 आहे. डेप्रिशिएट झाला असणार ना हो. 2-3 वर्ष यूज केले. हे आता त्यांनी सेल करायचं ठरवलं ना, मिनिमम त्याला 14,000-15,000 व्हॅल्यू आहे. कारण ते एवढं डिमांडमध्ये आहे. कळतंय का? व्हॅल्यू कमी होत यूज केल्यानंतर. बट काही गुड्सचं डिमांड जास्त असतंय. आता सध्या एवढं डिमांड आहे ना आणि जुनं अजून चांगले आहेत म्हणतात प्रिंटर. कळालं का? मग 7,000चं आपलं बुक व्हॅल्यू असणार. मी सेल करणार 15,000 ला. मग प्रॉफिट झालं ना हो. ओके. एक एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला. असं असू शकतंय. हे सांगायचंय मला तुम्हाला. ओके. येस. आता या प्रॉब्लेममधून तुम्हाला काय घ्यायचं होतं? मेन हे सेलचं ट्रान्झॅक्शन तुम्हाला कळायला पाहिजे आणि डेप्रिसिएशन कधी ट्रान्सफर करायचंय? 31 मार्चलाच ट्रान्सफर करायचं. ओके. सेल केलेल्या डेटला तुम्ही डेप्रिसिएशन घ्या. मी नाही म्हणत नाही. म्हणजे डेबिटला टू मशिनरी लिहिताना 30th सप्टेंबरलाच द्या. बट P&Lला ट्रान्सफर करताना 31st मार्चला करायचं. ओके. आय होप कळालेलं आहे तुम्हाला. आता इथं मी ॲक्चुअली 30th सप्टेंबर डेट लिहिलेलं आहे. ऐका हो, बाय P&L अकाउंट. बाय P&L अकाउंट मी इथं 30th सप्टेंबर लिहिलेलं आहे कंबाईन एंट्री सारखं. ओके. ॲक्चुअलमध्ये 30th सप्टेंबरला तिथं ट्रान्सफर होत नाही. तर तुम्ही म्हणणार, "सर तुम्ही डेप्रिशिएशन काय करता सर? P&Lला तुम्ही 31st मार्चला ट्रान्सफर करता. बट मशिनरीमध्ये जे लॉस झालाय ना सर, तुम्ही 30th सप्टेंबरलाच लॉस केलात सर. ते ट्रान्सफर केलात सर." असं कसं चालणार हो सर? म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं. ओके. हे लॉस ऑन सेल ऑफ असेट्स. ओके. म्हणजे लॉस ऑन सेल ऑफ असेटला ट्रान्सफर करायचं. मग 31 मार्च आलं की ते P&Lला ट्रान्सफर करायचं. P&L टू लॉस ऑन सेल ऑफ असेट. ओके. म्हणजे असं फिरून जायचं आपण. ओके. एकदा डेबिट केलं बघा लॉस ऑन सेल ऑफ असेटला, आता क्रेडिट केलं. अकाउंट क्लोज झालंय ते. ॲक्चुअली P&Lला डेबिट डायरेक्टली करू शकतो. बट हे डेटमुळेच आपण करत नाही. बट मी आता तेवढं तुम्हाला टफ करायला गेलो नाही. ओके. इझिली तुम्ही काय करू शकता 30th सप्टेंबरला बाय P&L लिहू शकता. ओके. जास्त टेन्शन न घेता लिहायचं. हॅव यू अंडरस्टूड दिस? येस. हां. एक जस्ट अ मिनिट पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्क देऊ शकतो का बघतो. नाही हो. मी होमवर्क देऊ शकत नाही पुढचं प्रॉब्लेम पण. 2 मशिनरी आहेत तिथं. ओके. आपण काय करू? आपणच करू ते. ओके. और थांब 1 मिनिट हां. हां, एक करू शकता हो तुम्ही. प्रॉब्लेम नंबर 8 इस युअर होमवर्क. प्रॉब्लेम नंबर 8. प्रॉब्लेम नंबर 8 करून यायचा आहे होमवर्क. अजून कुठलं देऊ शकतो का हो मी?
नो. ओके. एवढं इनफ आहे. एवढं तरी करायचंय. प्रॉब्लेम नंबर 8 होमवर्क. करणार का? फार इझी क्वेश्चन आहे हा ते. जस्ट लाइक फर्स्ट क्वेश्चन आहे. तुम्ही करू शकता असं मला वाटतंय. हां, मी हे सोल्युशन याचं घेणार नाहीये. मी डायरेक्टली डिस्कस करणार कसं-कसं असायला पाहिजे होतं. ओके. और मी सोल्युशन तुम्हाला शो करतो, दाखवतो. आपण क्लासमध्ये घेणार नाहीये प्रॉब्लेम नंबर 8. तुम्ही करायला पाहिजे. ओके. येस, सगळ्यांनी बाय करायचंय. येस. बाय बाय एंड थँक यू.